आज सकाळी पार गारठा होता. उठायला जीव नाही करत होता, पण कसाबसा उठलो. अंगात जरा ऊब यावी म्हणून पटकन अंघोळ उरकली. आईनं गरम भाकर आणि लसणाचा ठेचा दिला. तवा जरा हुशारी आली. सकाळचा घास घेतला आणि सरळ पारावर गेलो. गप्पांचा रंग चांगलाच जमला होता. रामाचा मोठा भाऊ लक्ष्मण गुपचूप रात्री येऊन गेला होता. तो मावळ्यासोबत स्वराज्यासाठी लढतो. दिवसा गणिमांच्या भीतीमुळे तो गावात पाऊल बी ठेवत नाही. लक्ष्मणच्या थरारक लढाया ऐकून मन भारावून गेलं. आज दिवसभर त्याच्याच गोष्टी डोक्यात घोळत होत्या. त्या ऐकताना वाटलं आपणही काहीतरी मोठं करावं. बापूंनी नेहमी सांगितलेल्या गोष्टींपेक्षा ह्याच गोष्टी आज भारी वाटल्या. पण खरं सांगू का, गावकऱ्यांना बापूच्या गोष्टींचं बी लय येडं आहे. आणि माझं एक स्वप्न आहे, एक दिवस बापू बी रुबाबात माझ्या गोष्टी सांगेल. गौरीला रानात चरवत असताना तेव्हा माझ्या लक्षात आलं की लिहायचं ठरवलंय, पण माझ्याकडं इतकी शाई नाही. म्या बापूला विचारत होतो कशी बनवतात. त्यांनी सांगितलं बी काय काय, पण मला धड कळलं नाही. बघू, जसं रामाकडून कागद घेतला तसंच शाई बी काहीतरी कारण काढून घ्यावी लागल. त्याला माझ्यासाठी घरातून पळवावी लागल, जसं कागद आणलं ना. माझ्या या चोपडीबद्दल त्याला काहीच माहीत नाही, पण बघू किती काळ लपवता येईल ते. कधीतरी सांगावं लागेलच. बघू पुढं. दुपारनंतर मी गौरीला चरायला घेऊन गेलो. ती तिच्या तंद्रीत उभी होती. म्या मात्र विचार करत होतो, आपण तलवार उचलली तर कसं होईल. गावात सणही मोकळेपणानं साजरा करता येत नाही. आमचं गाव मुघलांच्या हाती हाय म्हणून कसलाच सण धड साजरा करता येत नाही. मागल्या वर्षीची होळी अजून डोळ्यासमोर आहे. रात्रीचे गणिम ससाण्यासारखे घुसले गावात. कुणाला काही समजायच्या आतच समद उद्ध्वस्त करून टाकलं. जिथं होळी पेटवली तिथंच रक्तानं माती लाल केली. जे त्यांना अडवायला धावले त्यांना जागच्या जागी ठार केलं. बायकांनाही सोडलं नाही. किती रानटी आणि निर्लज्ज आहेत ही माणसं. रामाचं म्हणणं होतं की राजे मोठ्या मोहिमेच्या तयारीत आहेत. लक्ष्मणला तातडीनं बोलावणं आलंय. आरमार तयार केलं जातंय. सुरगड बिडवाडीसारखे गड परत स्वराज्यात आलेत. ऐकूनच अंगावर काटा आला. रामाचा बापू मुघल सरकारी हुकुमाखाली काम करतो. दरबारी हिशेब ठेवतो, म्हणून त्याला बरीच सवलत बी मिळती. लिखाणाचं संद सामान त्याच्यापाशीच असतं. माझं शिकणं बी रामामुळंच झालं. त्यानं हट्ट धरला होता माझ्यासोबतच शिकायला बसणार, म्हणूनच माझ्या नशिबी लिहिता वाचता आलं. रामाच्या घरी मोठाच पेच आहे. त्याचा बापूस मुघल सरकारसाठी काम करतो, पण त्याच्याच घरातला मोठा पोरगा स्वराज्यासाठी मुघलांविरुद्ध तलवार उचलून गेला. त्याच्या बापूनं सरकारात सांगितलंय की तो मुघलांविरुद्ध लढताना मेला. रामाच्या बापूनं गावात सुद्धा हेच पसरवलंय. म्हणून लक्ष्मण रात्रीच्या अंधारात येतो आणि सकाळचा कोंबडा आरवायच्या आत जातो. समजा त्यांना खरं कधी कळलंच तर वाटच. आज रात्री म्या चोपडी नीट शिवली. आता दिसायला बी झाक दिसतीये. म्या रात्री गुपचूप बसून लिवतो. अजून तरी कोणाला माझ्या या गुप चोपडीचं काही ठाऊक नाही. बघू आता पुढं काय होत आहे.